दुःख मिश्रित असा आनंदाचा. बाबा एक आमचे मित्र होते. या 102 परंपरेशी त्यांच्या 5 पिढ्यापासून आमचा आलेला जवळचा संबंध. प्रभाकर 102 बाबा ते अतिशय प्रेमळ अशा प्रकारचं सर्वांना मायेने कमीत घेणारे एक व्यक्तिमत्व. आणि विशेषतः म्हणजे ते सुद्धा शास्त्रीच होते. त्यानंतर बलदेव 102 झाले, ते सुद्धा शास्त्रीच होते. त्यानंतर आचार्य श्री कर्जत बाबा सुद्धा या पदावर आले, ते सुद्धा शास्त्री होते. त्यानंतर आता आमचे ज्यांचे निवड गेलेले आहेत आमचे बाबा विराज बाबा उद्धवराज, आणि हे सुद्धा शास्त्री होते. आणि आता ही 5वी पिढी सुद्धा शास्त्री होते. आणि म्हणून शास्त्रीच्या गादीवर येत आहेत. अतिशय हाही आनंद आहे. आणि म्हणून महंते महंत निर्मावे, जाणते करुणी सोडावे देशोत. महंत आणि महंत निर्माण करावे, धर्म प्रचार आणि धर्म उपदेशासाठी, धर्म संघटनेसाठी, धर्म संरक्षणासाठी आणि ती परंपरा आणि परिवाराच्या संरक्षणासाठी महंत निर्माण करण्याची पद्धत ही महाबा पंतांनी चिंता. आणि म्हणून करता मी अनेक वेळेस म्हणत असतो, कारण दशकड्या घालताना बऱ्याच वेळेस असं होतं की ते गेलेल्या महंताच्या नावाचं नाव घेऊन दशकड्या घालतात. आणि बाबा त्यांचं पहिलं नाव घ्यायला, कारण महंत कधीच मृत होत नाही घालली. आणि म्हणून ती दशकड्या घालताना सुद्धा थोडं सुधार माणसांनी याचा विचार करावा. त्या महंताचे जे नाव असेल, महंत 102, त्यानंतर जे पुढचं नाव असेल किंवा जे नाव असेल ते घ्यावं आणि संकल्प घालावा हे बघतो. आणि म्हणून करता आजचा हा महंतीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. अतिशय सद्गुण संपन्नतेने आपलं जीवन समृद्ध करणारे आमचे मंगेश दादा, त्यांना मी लहानपणापासून बघतो. आणि म्हणून त्या सर्व परंपरेला सर्व परिवाराला सामावून घेतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून सालकर परिवाराच्या वतीनं त्यांना आमना या गादीच्या नात्यानं वस्त्र देतोय. आणि म्हणून आमचे शिष्य या ठिकाणी श्री भंडेकर भावी उपस्थित आहे. त्यांचे मंदिर त्यांनी विचारलं, तुम्ही नाही विचारलं. आणि म्हणून ते सुद्धा उपस्थित आहे. आमचे मनीषा शास्त्री त्यांनी यावं आणि या ठिकाणी वस्त्र